तेलुगू नाभिक ज्ञाती संस्थेतर्फे नाभिक समाजाचं आराध्य दैवत भगवान श्री चिम्मटेश्वर रथोत्सव नागपंचमी रोजी सोमवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती समाजाध्यक्ष अनिल कोंडूर यांनी पत्रकार परिषदेत दिली। सोलापुरात दरवर्षी नागपंचमी रोजी भगवान श्री चिम्मटेश्वर स्वामींचा रथोत्सव मिरवणूक अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडतो। या दिवशी नाभिक समाज बांधव परंपरेनुसार सलून आणि क्षौर व्यवसायाचं काम पूर्णपणे थांबवून धार्मिक आणि पूजेच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात। साईबाबा चौक येथील चिम्मटेश्वर मंदिरात सोमवारी पहाटे महारुद्र अभिषेक तसंच अन्य धार्मिक कार्यक्रम होणार आहेत। त्यानंतर सकाळी 9 वाजता कन्ना चौक येथून मिरवणुकीची सुरुवात होणार आहे। औद्योगिक बँक जोड बसवण्णा चौक, दत्तनगर, पोलीस हेडक्वार्टर रोड, अशोक चौक, पोलीस चौकी, बालचंद कॉलेज मार्गे साईबाबा चौक येथे रात्री मिरवणुकीचा समारोप होणार आहे। या मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांसह विविध कलाप्रकार सादर करण्यात येणार आहेत। या उत्सवात समाज बांधवांनी सहभागी व्हावं असं आवाहन कोंडूर यांनी केलं आहे। या पत्रकार परिषदेस सीताराम शावनपल्ली, भास्कर बोद्दुल, संजय कोंडूर, राजू जंपाल, भास्कर तमनूर, उत्सवाध्यक्ष राजू रासकोंडा आदी उपस्थित होते। नमस्कार, मी अनिल कोंडूर, सोलापूर तेलुगू नाभिक ज्ञाती संस्था अध्यक्ष या नात्याने सालाबादप्रमाणे यंदाही वर्षी नागपंचमीनिमित्त उद्या वार सोमवार दिनांक 17 तारखेला समाजाचे आराध्य दैवत भगवान चिमटेश्वरांचा रथोत्सव सालाबादप्रमाणे याही वर्षी जल्लोषात आणि मोठ्या दिमाखात रथोत्सव साजरा होणार आहे। या निमित्ताने आज या ठिकाणी सर्व पत्रकार बांधवांशी या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषद घेतली आणि रथोत्सवाचा आज या ठिकाणी सोलापुरातील सर्व बांधवांना कळवण्यासाठी आज पत्रकार परिषद या ठिकाणी घेण्यात आला आणि उद्या सकाळी 5:30 वाजता रथोत्सवाचा सुरुवात होणार आहे। पूजापासून तरी सकाळी महायज्ञ आणि महारुद्राभिषेकपासून पूजेचा सुरुवात होणार आहे आणि सकाळी 11 वाजता कन्ना चौक येथून रथोत्सवाचा सुरुवात होणार आहे। या रथोत्सवामध्ये सोलापूर शहरातील सर्व आमदार आणि खासदार आणि महापौर आणि सर्व नगरसेवक, इतर राजकीय मंडळी, सर्वपक्षीय राजकीय मंडळी यांचा सर्वांचा या रथोत्सवामध्ये स्वागत आहे आणि सर्व येणार आहेत। या निमित्तानं हा रथोत्सवाचा सुरुवात होणार आहे आणि या रथोत्सवामध्ये समाजातील सर्व घटक, सर्व समाज बांधव या रथोत्सवामध्ये जवळजवळ 10 ते 12 हजार जनसंख्या या रथोत्सवामध्ये सहभाग होणार आहे आणि रथोत्सवाची सुरुवात पारंपरिक वाद्यांसह आणि मागील परंपरानुसार हा रथोत्सवाचा सुरुवात होणार आहे। रथोत्सव साजरा होणार आहे आणि रथोत्सवामध्ये सर्व नृत्य, झांज पथक व इतर काही वाद्य, पारंपरिक वाद्यांसह हा रथोत्सवाची चांगल्या पद्धतीनं दिमाखात सुरुवात होणार आहे आणि मी सर्व तमाम सोलापुरातील बंधूंना आणि भगिनींना सर्वांना आवाहन करतो की रथोत्सवामध्ये सर्व बांधव उपस्थित राहावे आणि सर्व समाज बांधवांनी या रथोत्सवामध्ये सहभागी व्हावा आणि नाभिक समाजाचा सुद्धा सर्वांनी कामाचा आणि किंवा आपल्या देवाचा सर्वांनी आशीर्वाद घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो।